ख्रिस्तामधील माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज तुमच्या समोर मी स्तोत्र संहिता 17 अध्याय वाचणार आहे. या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. वचनाचं शीर्षक आहे जुलूम करणाऱ्यापासून संरक्षणासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. माझा निवाडा तुझ्या पुढे हो, तुझे डोळे समदृष्टीने पाहत. तू माझे हृदय पारखिले आहे, रात्री तू माझी झडती घेतली आहे. तू मला तावून सुलाखून पाहिले आहे, तरी तुला काही आढळले नाही. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे. मनुष्याच्या कृत्यांविषयी म्हटले तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी आपणाला जबरदस्त माणसांच्या मार्गापासून दूर ठेविले आहे. माझी पावले तुझ्या मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत. मी तुझा धावा केला आहे, कारण हे परमेश्वरा तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. तुझा आश्रय करणाऱ्यांना त्यांच्या विरोधकांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवितोस. तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखाच्या छायेत लपवू. कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करीतात, माझे हाडवरी मला घेरितात. त्यांना चरबी चढली आहे, ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करीतात. आता ते पावलोपावली आम्हास घेरीत आहेत, ते आम्हास धुळीत मिळविण्यास पाहत आहेत. भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेला सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा तो आहे. हे परमेश्वरा, उठ, त्यांच्याशी सामना कर, त्यांना चित कर. आपल्या तलवारीने दुर्जनापासून माझा जीव सोडव. हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकी आहे असे ज्यांना वाटते, त्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरितोस. अशा मानवापासून, अहिक मानवापासून आपल्या हाताने माझा जीव सोडव. ते आपल्या संततीतच तृप्त असो आणि आपण साठविलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवू. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडव. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती हो. परमेश्वर वाचलेल्या वचनाला आशीर्वाद पाठव आणि परमेश्वर विशेष करून तुम्हाला आशीर्वाद देव की तुम्ही परमेश्वराचे वचन ऐकले. या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.